नमस्कार सई मॅम. नमस्कार सर. आज मी मुंबईच्या डॉनला भेटायला आलोय. डॉन विजूभाई निकम. खास इन्व्हिटेशन आहे आपल्याला, एकदम खास. बघून घ्या रे गरीबांनो, बघून घ्या. तर त्यांनी मला भेटायला बोलवलं खास. बोलले गौरवभाई तुम्ही प्लीज या. आणि आपली गर्लफ्रेंड माझ्या मागे लागली होती. मला डॉनला बघायचं आहे, मला डॉनला बघायचं आहे, मला भेटायचं आहे. म्हटले जाऊया ना, मी आहे ना, मला बोलवले, आपण जाऊया. चला सर, लेट होतोय. तुम्हाला तर माझं टायमिंग माहित आहे. पंच आणि मी वेळेवरच येतो. वनी डार्लिंग वनी. भाई आले. काय ऐक ठेवतो. ए झिपऱ्या ए मागे ना, चल ना. ए मागे येऊन बस ना. ए झिपऱ्या ए कोण शिप्या कोण बोला. जाऊ द्या. शिप्या कोण बोला. हा कोण येते. ओंकार राऊत सर आहेत ते. या तुम्ही या. ए, तू कॅरेक्टर पासून दूर का. ओंकार राऊत नाही, गौरव मोरे. अरे सॉरी काय मला ना नाव लक्षात राहत नाहीत. हा. सॉरी या तुम्ही या. ए, कधी काय कोणी हा. आता काय जेव्हा जायचं नाही, कधी करू नका. या आपले गेस्ट आहेत. बाय बाय बाय. ते गौरव मोरे. हॅलो भाई. नमस्कार. हॅपी बर्थडे भाई. हॅपी बर्थडे. थँक्यू. भाई तुम्ही मला बोलवलं. भाई वनिता. इकडे ठेवा. ताई ताई बस बस. ए तिथे भाई इकडे कशाला. ते भाईंच्या आजूबाजूला त्यांचे गिफ्ट आहेत ना. हा मग मग तुम्ही हे गिफ्ट आणलं ना भाईला. अबे, काय बोलतो बे. ती माझी गर्लफ्रेंड आहे, माझ्या सोबत आणली ती. हा बापरे. खावड्या. काय गर्लफ्रेंड आहे. अरे नाही. हे बघ, इकडे ज्यांना इन्व्हिटेशन असतं ना तेच गेस्ट असतात. बाकी त्यांच्याबरोबर आलेले सगळे भाईंचे गिफ्ट असतात. अरे असला कसा नियम आहे. तिला भेटायचं होतं भाई. मला वाटलं तिला तुम्हाला भेटायचं आहे. हे गौरवराव कसं असतं, तुम्हाला जसं वाटतं तसं मला वाटतं असं नाही ना. थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे ती, कळतंय तुम्हाला ती. म्हणजे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. अल्बर्ट काय म्हणाला होता. कोण अल्बर्ट. तुला माहित आहे. मग गप्प बस ना. तर आईन्स्टाईन काय म्हणतो, टू इव्हेंट्स सायमल्टेनियस टू वन ऑब्झर्वर मे नॉट बी सायमल्टेनियस टू अनदर ऑब्झर्वर इफ द ऑब्झर्वर इज इन रिलेटिव्ह मोशन. कळलं की नाही. एवढं आहे. ए भाई इकडे ना. काय? तुमचा भाई लय शिकलाय का रे. नाही मग भाई फक्त 7वी पर्यंत शिकलाय, पण जे शिकलाय ते मनापासून शिकलाय. भाई ही माझी गर्लफ्रेंड आहे. ती तुझी गर्लफ्रेंड होती, आता ती माझी ओ भाई. मुलगी आहे. काय भाई मुलगी. मग चार्ल्स काय म्हणाला होता. कोण चार्ल्स. मला चार्ल्स माहित नाही. काय फायदाच नाही तुमचा. चार्ल्स माहित पाहिजे. तुला माहित आहे. गप्प बस ना. तर डार्विन काय म्हणाला होता, काळ आणि परिस्थितीनुरूप प्राण्यांमध्ये बदल घडतो. इव्हॉल्युशन हॅपन्स बाय नॅचरल सिलेक्शन. तुझं पूर्ण नाव काय बाळा. वनिता बबन खरात. भोजा. बाई हे बबनला उडवायचं. ना रहेगा बबन ना रहेगा किसी का बाप. त्या बबनला सांगायचं मारताना, त्याला म्हणावं विजय निकमनी आता या पोरीला दत्तक घेतलेली आहे. या पोरीचं नाव आता वनिता विजय निकम. पण बाबा ना नका ना मारू. मी वाटल्यास त्यांना काका म्हणते. भोजा हा बाई अर्धा तोड. पण भाई असं कसं तुम्ही. अरे अगं वनिता असं कसं म्हणजे. असू दे ना येडी. भाईने तुला मुलगी केली आहे. अरे पण- म्हणजे मी भाईचा जावई होणार आहे. कळते का भाई. अरे, तुझी हिंमत कशी झाली. आमच्या भाईच्या पोळीवर लव करायची हिंमत कशी झाली. बाई माझी बाई आहे, ठोकतोय मी. बाई,
भोजा हा तू त्याचं शरीर मारशील रे त्याचे विचार कसे मारणार राजा बरोबर अरे यार 2 ऑक्टोबरला शूटिंग म्हटलं ना की भाईला कंट्रोल करणं जाम कठीण जातं. ए वने इकडे इकडे बघ हा भोजा हा साऊथ मुंबई बघतो हा साऊथ हा नॉर्थ मुंबई बघतो हा भांडूपचं कलेक्शन बघतो बने आणि हा तुझा तो गावोऱ्या ते फिल्टर पाड्यात का कुठेतरी एवढूशा अशा घरात राहतो. आता तू ठरवायचं तुला कोण पाहिजे पण ठरवायच्या आधी एक विचार जरूर करायचा. आता तू पूर्वीची वनिता नाही राहिली आता तू विजय निकमची मुलगी आहे. बडी सोच रखना बेटा बडीशोप बडीशोप जेवणानंतर उपयोगाचे बडीशोप. कोणाला निवडून विचार कसला करतेस का आपल्या दोघांचं लग्न होणार आहे ना विचार कसला करतेस. नाही गौरव तुझं लग्न होणार होती ती बबनची मुलगी होती मग? आता मी भाईची मुलगी आहे ना. अरे छोड़ आए हम वो पुरानी गली जब बात सुनी हम मोहल्ले की क्या बनता है एकदम चालू आहे. अरे भोजा पोरगी आपल्याच रुळली पण भाई ह्याचं काय करायचं ह्याचा पाय बघा कधी असा आहे कधी असा आहे काय करायचं. काय भाई काय भोजा वनीशी तू लग्नच करून टाक पाय लग्न Yes. मी लग्न भाई बोला भोजा चालला. पप्पा भाई हा. मला ना पप्पा भाई मला ना ऍक्च्युली भाईच बनायचं होतं पण ना कधी योग नाही आला. पण पप्पा भाई आता तुझा हा सगळा धंदा ही छोटी चालवणार. बापरे ए पोरी तू नवी आहे म्हणून मी गप्प बसतो पण स्वतःला छोटी म्हणताना शरम नाही वाटत. एक काम कर तू आज बोनी करून टाक चल. बोनी वा बोनी म्हणजे अरे येडी बायको आता बोनी म्हणजे तुला बाईंनी एरिया दिला ना मग आता तुला बोनीचा मर्डर करावा लागणार आहे. करून टाक मर्डर? कोणाचं करू? हे कबूतर उडव. वनी आपलं लग्न होणार आहे ना वनी. गौऱ्या ऐक ना आपलं लग्न होणार होतं पण आता माझं लग्न भोजासोबत ठरलंय ना. मग तू आमच्या मध्ये येणार मग मला सारखी तुझी आठवण येणार मग मग भोजासोबत प्रतारणा होणार. मग मी जर तुला मारलं ना तर ना रहेगा गौऱ्या ना होगी प्रतारणा. एकच गोळी प्लीज गौऱ्या एकच गोळी इथे 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 मधोमध मारते म्हणजे बॉडीला पण काही होणार नाही आणि केसांमुळे डाग झाकला जाईल. एक गोळी मारणार बाकीचं सगळं झाकलं जाईल येडी. एक एक गोळी भाई तुमच्या पाया पडतो काहीतरी करा ना भाई प्लीज. ऐक बाबा एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड निदर कॅन इट बी डिस्ट्रॉइड. एनर्जी कॅन ओनली बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन थिंग टू अनदर. म्हणजे कसं आहे आता समजा तू एका तांब्यात काहीतरी घेतलं ते दुसऱ्या तांब्यात ठेवलं तर पहिला तांब्या काय फायद्याचा आहे काय फोडून टाका नाही तर फेकून द्या ना. म्हणजे कसं आहे तू बघ तुला जर त्या तांब्यातनं ह्या तांब्यात काय आणता आलं तर बघायचं बाबा. तुला प्रेम गमावलेलं आहेस तू तर परत मिळवता आलं तर बघ ना आता काहीतरी. मी आता काय तांबे घेऊन येऊ. नाही तुला गेम खेळावा लागेल. भाई तो आपलावाला गेम काय कोणता गेम मला पण सांगा रे कोणता गेम आहे. बुद्धिबळ. काय बुद्धिबळ बुद्धिबळ हा खरंच तुमचा भाई आहे का रे. नाही, नाही खरंच भाई आहे. अरे बुद्धिबळ तर आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे यार. मग शूटिंग नसताना की आपण बुद्धिबळच खेळतो. अरे हसू नका. हास्य जत्रेच्या सेटवर शूटिंगच्या अगोदर मी बुद्धिबळ खेळायला बसतो ना सगळे माझ्या बाजूला असे गोल उभे राहतात. काय बोलतो चौगुल्यान खांडे करतात थराथरा कापतात. बरोबर बुद्धिबळ नको रे बाबा नको रे बाबा. मोठे सर तर मला बोलले अरे तू इतका हुशार आहे तूच लिहिला सगळ्या स्किट. बुद्धिबळ खेळतो म्हणून स्किप लिहायला सांगतात. हा काय झालं त्यांना बुद्धिबळ खेळायचं आहे ना. बुद्धिबळ खेळ कोणाबरोबर खेळायचं सांग. माझ्या बरोबर. अयो भाई लहान तोंडी मोठा घास घेतोय पण तुम्ही हाराल.
भाई हरणार बोलतो मग भाई हरणार लहान तोंडी मोठा बांबू घालू भाई हरणार बोलतो खेळायचा पण हारायचा ठीक आहे हा तू हा हा च या तुझा पाय सॉरी असा आहे ना खेळतो भाई पांढरं की काळं ब्लॅक इज अ डेफिनेट कलर ब्लॅक इज अ कलर ऑफ बाउंड्री अँड पॉवर म्हणजे नाही खेळायचं आपल्याला अच्छा हा अच्छा ब्लॅक हा भाई 3 मुवमेंट मध्येच चेकमेट आहे तुम्हाला बघा तुम्ही हा बन्या हा भाई आम्हाला चेकमेट देणाऱ्याला सांग जरा हे भाई हा. गेम खेळताना प्याजाला बोट लावू नको मग इकडे सांगतो कुठं हे, काय झालं एकदा मी भाईंसोबत बुद्धिबळ खेळत होतो हा. मी ज्या बोटाने प्यादा हलवलं त्या बोटाच्या आजूबाजूची सगळी बोट तोडली भाईनी बापरे एकच बोट ठेवलं हे कशाला श्रीखंड खायला हा भाई खुश झाले की श्रीखंड घेऊन येतात ना म्हणून अरे मग चमच्याने पण खायचं ना अरे आयडिया देऊ नको तू शांत बस भाई ठीक आहे. त्यामुळे हारायचं हारायचं हा. जिंकलो तर मरशील अरे बापरे. नाही, नाही. हा, सांगितलं मी त्याला मी एक काम करतो मी घोडा चालवतो अरे इथे घोडा नाही चालवायचा इथे फक्त भाईच घोडा चालवतो हा. हे पहिले तुला सांगितलं की तुला नाही. गोदे काढून ठेव मी- काढून ठेव गोदे मी कसं काढू भाई एकच मिनिट अरे मला इथे फक्त ना भाईंचेच गोदे असतात भाई खेळा भाई कसं खेळायचं पण भाई कसं खेळायचं खेळ अरे आता बघ आई शपथ आई शपथ काय हरवलं एका डावात वा 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 बाई वा हा एक नंबर हारला बाई तू ए, कुठला गेम आहे हा भाई असा खेळताय तुम्ही हा आमचा पॅटर्न आहे बाबा पॅटर्न पहिला पंटर जातो पुढचे सगळे उडवतो मागचा पंटर जातो आमचा भोजा तो इकडनं घालतो आमचा बने जातो तिकडनं अडवतो शेवटी मी जाऊन घोडा लावतो अरे बाप. अरे पण भाई हा कुठला खेळ आहे हा आयुष्याचा खेळ आहे बाबा. आयुष्याचा खेळ आहे खेळ लवकर खेळ रे थांब ना याच्यात काय करू यार मी मला कळत नाही यार या राजाला घेऊन गोरेगाव पेरूबागला जाऊ का साहेब ये तो भाईंचा अड्डा आहे हा? हा भाई सॉरी 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 तुमचा भाईंचा एरिया आहे तो हा एक खावडी आहे तू खेळू नको हा? नाही नाही तर भाई गोळी घालतील हा बापरे मी नाही खेळत मी जातो मग. ए, उठू नको उठू नको आणि थरथरलास ना तर भाईला मजा येते हा. मजा आली की बाई काय करतो मग मी काय करू गौऱ्या तू गेम जिंक नाही पण भाई समोर गेम जिंकला तर भाई मम्मी मी हारतो ना हे नको तू हरलास तर मग मी बोजाची होईल हे नाही 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 मी असं होऊ देणार नाही तर मग मी काय करीन ते हा काय करशील रे बाई बाई, काय करशील तू मी पोलिसात जाईल मी हा पोलिसात गेलं की भाई काय करतो बाई मला ए, सोडून ए, द्या ना, पडू बाई. नको ते पडू नको याला कसं मारणार यार पडल्यावर खाली बसले बाई, बाई. नका बाई. अरे गौऱ्या काय घाबरतो मित्रा अरे आपण तुझा मोठा फॅन आहे राजा अरे तुझ्या एवढा मोठा ऍक्टर नाही जगात मग हास्य जत्रामध्ये कोण नाही गौरव मोऱ्याशिवाय कोण नाही इथे हास्य जत्रामध्ये कोण तुला नडलं ना आपल्याला बोलायचं आहे. अजिबात आवाज करायचा नाही गौरव मोऱ्याला कोणी दुखवायचं नाही नावं सांगायची पटापट फक्त एवढा मोठा फॅन आहे मी तुझा म्हणून ते इन्व्हिटेशन दिलं ना तू घाबरतो काय राजा गौऱ्या भाई तू आपल्या गँगचा आर्टिस्ट आहे आता काय पण प्रॉब्लेम होते भाई आपल्या विजा भाईकडे घेऊन यायचा डायरेक्ट सांगू सांग तू प्रॉब्लेम सगळे सांग प्रॉब्लेम कोण भाई तिघे जण आहेत माझ्या करिअरच्या आड येत आहेत नावं सांग पटापट चल प्रसाद ओक प्रसाद खांडेकर समीर चौगुले हे तिघ आहेत भोजा तिघांच्या 6 तंगड्या इथे घेऊन ये नाही 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 भाई भाई ऐका ते खांडेकर आणि चौगुले आहेत ना ते लंगडी खेळून पण पंच काढतील इतके टॅलेंटेड आहेत हा
शक्यतो त्यांना संपवाच, उडवा त्यांना. बर आणि ते प्रसादोक आहे ना, त्याला फक्त फोनवर डोस द्या. माझ्या आता मी त्यांना बोललो ना, मी कुठेतरी गेस्ट म्हणून गेलोय म्हणून, तर मला काय बोलणार माहिती आहे का, गौऱ्या तू गेस्ट म्हणून गेला ना, एखादं जॅकेट घालायला पाहिजे होतं. जॅकेट ऑलरेडी असणार माझ्या अंगावर. त्यांना काय वाटतंय मला काय कळत नाही, पण आपण काय येडा म्हणून पेढा खातो. बोलू द्या ना बाबा, किती बोलणार आहे ना. त्यांना तुम्ही फोन करून एवढंच बोला, 400 एपिसोड होत आले, कमेंट मध्ये व्हेरिएशन तर द्या. गौरव कसले व्हेरिएशन देतो बघा, असताना फक्त बोला फोनवर, धमकी बस एवढंच करा. भोजा हा भाई, ह्याला नीट धरून तिथे उभा राहा. माझा नियम चुकेल नाही तर हा जगायच्या लायकीचा. काय झालं? काय केलं? एक मिनिट, काय मला केलं? मारलाच पाहिजे. मला मारलं अरे एक दिवस मी गेस्ट म्हणून इथे आलो तर या सगळ्यांच्या नजरेत मला वाईट करतो. नाही, नाही. हा जगला नाही पाहिजे. जोरदार टाळ्या! वा 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 वा! आम्हाला पप्पा भाई आणि पप्पा भाईंची फिलॉसॉफी लय म्हणजे लयच आवडली. वा वा, कडक परफॉर्मन्स, मस्त. प्रसादा, धुमाकूळ, कल्ला, फार मजा आली. बने आणि रोहित, तुम्ही दोघंही उत्तम परफॉर्मन्स करायला एका पायावर आणि एका बोटावर कायमच तयार असता, जसे तुम्ही या परफॉर्मन्समध्ये होतात. मजा आली. ओमकार, वंडरफुल कॅरेक्टर, मस्त कॅरेक्टर होतं. वनिता, फार मजा आली, खूप मजा आली. विजय, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. मला फार फार आनंद झाला तुला बघून. खूप दिवसांनी तुला लाईव्ह बघितलं. विजय, तू फॅन्टॅस्टिक ॲक्टर आहेस यार, फॅन्टॅस्टिक. म्हणजे आत्ताचा हा भाई बघताना तो खूप सोपा वाटत असेल तरी तो खूप अवघड होता प्ले करायला, कारण इतका कल्चर्ड आणि इतका सुशिक्षित त्याचा ॲपिअरन्स वाटणं आणि मुळात तो तसं नसणं, हे दोन्ही एका वेळेला तुला दाखवत राहायचं होतं आणि ती फार जिकिरीच होतं. पण फार मजा आली. म्हणजे भाईच्या तोंडून डार्विन आणि आईन्स्टाईन हे कधीच मी आजपर्यंत ऐकलेलं नाही. तो एक, त्यामुळे त्याला एक वेगळंच वलय आलं त्या कॅरेक्टरला आणि फार मजा आली. वंडरफुल. हे काय नाव काय तुझं? नाही नाही, येस, ओमकार राऊत. अबे हे गौऱ्या, मला फक्त आज असं वाटलं की डॉनला भेटायला जाताना तू लाल शूज घालून गेला. अरे वंडरफुल, फार मजा आली. धुमाकूळ घातलात तुम्ही सगळ्यांनी. वंडरफुल. लय भारी. विजय दादा, आज तुम्ही आमच्या हास्यात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला इथं बोलवल्याबद्दल आणि ह्या सगळ्या वात्रट पुरांमध्ये एक दिवस घालवायला मिळाल्याबद्दल आणि ह्या सगळ्या समर्थ अभिनेत्यांच्या आसपास मी वावरत होतो, मला खूप आनंद झाला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, समारंभाला जाताना कुठले कपडे घालायचे या जागतिक प्रश्नानं गोंधळून गेलेली बायको आणि तिचा शहाणा नवरा यांचं चित्र रंगवायला तुमच्या समोर येत आहेत विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. हां सर. हॅलो पाशा. हां सर. अरे ते कधी पाठवतोय स्किट? आहे सर. हे अरे लवकर पाठवा. हां आणि ते नीट पंचेस घाल. हा. हा, नीट सीन घाल. हां घालतो हा, घालतो. नीट विनोद घाल त्याच्यात. हां घालतो हा, घालतो. समीर विशाखाचं स्किट लिहायला दिलंय तुला. हा, हां त्यामुळे विनोद लिहावे लागतील. नाही म्हणजे समीर दादा हमरेको तुमरेको करून मारून नेईल असं नाहीये, किंवा सई प्रसाद हसून हसून उचलतील असंही नाहीये. नाही हो लिही ते नीट. हा, सगळं नीट घाल त्याच्यात. सर घालतो. पाणी नाही घालणार. घालतो हा सर. हा घालतो. हा, ठेव. हां आई शपथ. झालंय का तुमचं लिहून? किती वेळ झालंय तुम्ही लिहिताच आहात? काय करू मी या माणसाचं? जिथे जागा मिळेल, जिथे वेळ मिळेल तिथे लिहितच बसतो हा माणूस. परवा मला काय म्हणाले माहितीये?
मला म्हणाले नमा आपल्या बाथरूम मध्ये ना कमोडच्या समोर आपण एक फळी ठोकून घेऊया. कशाला मी माझ्या आयुष्यातली 20-25 मिनिटं वाया घालवू ना, त्यापेक्षा बसून लिहीन तरी. असा हा माणूस काय बोलणार. ओ चला ना, ओ करूया ना, आपण काहीतरी ठरवूया ना. हा काय घालायचं काय नाही, मी कुठली साडी नेसू मला तर काहीच कळत नाही बाई. एवढ्या साड्या आहेत माझ्याकडे पण एक धड साडी नाही कुठली फंक्शनला घालण्याजोगी. काय करू, कुठली नेसू. मला काय वाटतं नाही म्हणजे आता माझ्या माहेरची माणसं येणारच आहेत तर जरा विचार करत होते महागडी साडी नेसेन है ना. घाल ना, घाल घाल घाल. ही साडी नेसते त्यावर दागिने. हा हे छान आहे, मोत्याचं छान दिसेल है ना. हे साडी घाल. नाही हा दागिना नाही छान दिसत, हे नाही घालत हो मी. हा मग नको घालू, राहू दे. तेच नाही घालत. पण हल्ली फॅशन आहे हो मिक्स मॅचची. हल्ली घालतात मिक्स मॅच. हा मग घाल. नाही पण मला पण सूट झालं पाहिजे ना. तुम्हाला माहितीये का त्या हास्य जत्रामध्ये प्राजक्ता आणि सई काही घालतात तो कशावरही. परवाच्या तर एका एपिसोड मध्ये त्या सईने गोणपाट गुंडाळलं होतं माहिती. म्हणजे तिला ते छानच दिसत होतं. गोणपाट जरी गुंडाळला ना तरी ती अप्सराच दिसत होती. पण मी जर गोणपाट गुंडाळला ना तर अप्सरा नाही निवळ पापड पसारा दिसेल. पण मी एक गोष्ट शिकले हा सईकडनं. कपडे ना अंगावर नसतातच, कपडे चेहऱ्यावर असतात, ॲटिट्यूड मध्ये असतात. आपल्याला फक्त ना ते कॅरी करता आलं पाहिजे. हे शिकण्यासारखं आहे तिच्याकडे. पण मला मेलीला कसलं चांगलं दिसतंय. जाऊ दे मी नाही घालत. हा मग नको घालू. एवढंच बोलतोय. मी कशाला रिशात पाहू मी काय ग. हा किती सुंदर दिसतोय. दिसणारच. आठवतंय आपल्या लग्नात मला आईने बनवला होता हा हार. हा घालू मी चालेल. घाल ना यार. हा घालते. घालते हा घालते. हा छान दिसेल मला. नाही नको हा नको. हा नाही घालत. तुम्हाला माहितीये ना तुमच्या मोठ्या बहिणीने मंगलताईंनी सेम हार बनवलाय. इकडचं म्हणे तिकडे नाही, अगदी डिट्टो सेम टू सेम. खरं तर काहीच गरज नव्हती हा सेम टू सेम हार बनवायची. पण आल्या हो त्या दिवशी मागे त्या पप्पिताईच्या लग्नाच्या वेळी माझ्याकडे आल्या. मला म्हणतात अगं ऐकलंस का नव्हे मी तुझ्यासोबत एक चांगला फोटो काढू का. आल्यात म्हटलं एवढ्या नणंदबाई कधी नव्हे ते प्रेम तू चाललंय तर कशाला नाही म्हणा. मी आपलं म्हणलं काढूया ना. तर काढला हो माझ्यासोबत असा एवढा क्लोज येऊन फोटो काढला. नंतर मला कळलं माझ्या हाराची डिझाईन चोरायची होती. मी म्हणते गळ्यातल्या हाराशी काय स्पर्धा करता तुम्ही. गळ्यातल्या हाराशी स्पर्धा करण्यापेक्षा माझ्या गळ्याशी स्पर्धा करा म्हणावं. जमणार आहे का माझ्यासारखं गायला. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा पिकल्या पानाचा. वा ताईंनी कसं गायलं असतं माहितीये. घाल ना, घाल घाल. काय म्हणलं. नाही नाही काय नाही. तेच म्हणते ताईंनी कसं गायलं असतं माहितीये. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा. इकडेच सगळ्यांना कळलं असतं कोणाचा गळा जास्त मौल्यवान आहे. हा कशाला मी म्हणते स्पर्धा करायची. मी म्हणते ना तुम्हाला माझी नष्टर लागणार. तिचा हार ना असा मधनच तुटणार बघा. एका दिवशी मॉलमध्ये गेली ना त्या कमोड मध्ये असा घरंगळून गेला. चोरीलाच गेला पाहिजे, सापडलाच नाही पाहिजे. बघा तुम्ही. जाऊ दे मी नाही घालत तो हार. ठीक आहे नको घालू.
हा हार छान दिसतोय मला. मी हा घालते. 1 मिनिट मला बघू दे. हा घालते. हा डन. हा घालते. हा हार, ही साडी आणि हा तुमचा हा शेरवानी. चालेल ना? घालू ना? घाल. हा घालते. मुळात ना मला साड्या नेसायचाच कंटाळा येतो. कशाला साड्या पाहिजेत? मस्तपैकी आपला ड्रेस घातला आणि निघालं. कम्फर्टेबल आपलं मोकळं ढाकळं. पण नाही, आईंना आवडतं ना, म्हणून मग नेसावी लागणार साडी. आपल्या हौशेचं काय, आपण आपलं मन मारून जगायचं. त्यांना काय बोलायला. काय माझं ठरलंय, मी आता ड्रेसच घालणार. ठीक आहे घाल. काय म्हणलात? काय म्हणलात? घाल गट. बघा, घाल म्हणालात. उद्या जर आईंनी विचारलं तर मग पलटी नाही खायची. मी तर बोललो होतो हिला साडी नेस म्हणून, पण हिनेच माझं ऐकलं नाही. असं बोलाल तुम्ही. हा, पलटी नाही खायची परत. नको घालू. आत्ताच पलटी खाल्लीत. इकडच्या इकडे पलटी खाता तुम्ही. कधी म्हणून मला साथ देऊ नका तुम्ही. कधीच सपोर्ट करू नका. फक्त आईचं ऐका, बरोबर? आईचं श्रावण बाळ आहे तुम्ही. नुसतं दिवसभर आई आई चालू असतं. बायकोचं काहीच नाही आयुष्य. ठीक आहे घाल घाल. घालणारच आहे. तुम्ही नका सांगू मला आता घाल आणि नको घालू. मी घालणारच आहे. आणि तो घालणार आहे मी. आपण तो मागे घेतला होता बघा, पिंक कलरचा अनारकली, तो घालणार आहे. ठरलं. नाही पण तो स्लीवलेस आहे. आईंचं परत सुरू होईल, लग्न कार्यात स्लीवलेस ड्रेस कशाला घातला, परत बोलून दाखवतील मला. नको. मला तर ना कपडे घालायचाच कंटाळा आलाय मुळात. ठीक आहे मग नको घालू. काय बोलताय तुम्ही? नको घालू काय नको घालू? काय बोलाल? नको घालू. आता तर मी घालणारच. आता बोलू दे, तुम्ही काही बोला आणि अख्ख्या दुनियेला काही बोलू दे, मी तर आता सगळ्यांच्या नाकावर टिचून स्लीवलेस पंजाबी ड्रेस घालणारच. बघा तुम्ही, पिंक कलरचा. नाही, तशी अख्खी दुनिया बोलतच असते ना की तुझीच बायको सतत भांडते, तुझ्या बायकोलाच वाद घालायला पाहिजे. हा मग घाल ना. घालणं म्हणजे? अच्छा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी वाद घालते. हा? नको घालू. नको घालू म्हणजे? हा, हे बघा, आयुष्यभर ना माझ्यापेक्षा जास्त चुका ना तुम्ही केल्या आहेत, पण तरी पण मी तुम्हाला ना पाठीशी घालत असते. मी विचार करते, जाऊ दे ना बाई, आपलाच नवरा आहे, कशाला उगाच वाद घाला. मग घाल. काय करताय तुम्ही? नुसतं घाल नको घालू, घाल नको घालू. बायको काय म्हणते, कुठली साडी नेसायची, संध्याकाळचं लग्न आहे, ते नाही बघायचं. नुसतं आपलं तिकडे काहीतरी बोटा घालत बसायचं. मला ना बोलायचंच नाही माणसाशी. करा काय करायचंय ते, तुम्हीच जा एकटे लग्नाला. मग नको घालू. मग घाल ना. वा 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 वा. हो का? नको घालू बाबा. मटकीची भाजी बनवणारे भिजत घातले. ठीक आहे घाल मग. हे बघा, मला ना आता एवढ्या तेवढ्या गोष्टीवर ना वाद नाही घालायचाय. मगाशी तुम्ही मला आधी म्हणलात तो ड्रेस घाल, नंतर म्हणलात नको घालू ना, म्हणून मला राग आहे. ऐका ना, माझं ऐका ना. सॉरी, आय एम सॉरी. पण मला तो पिंक कलरचा जो स्लीवलेस अनारकली आहे तो घालायचा आहे. घालू ना? हा घाल ना. घाल. एवढं काय विचारतं? घाल. बघा, आईंना मग तुम्ही सांभाळायचं. हा हा, मी नाही काय बोलणार. हा सर. पाशा, हा अरे काय लिहिलंयस हे? काय? समीर तू घाल. विशाखा, अगं बाई नको घालू. गौऱ्या, तू तर घालच. विराज, तू तर नकोच घालू. अरे काय तो पायस आणि पार्थेश धावत आले, ते म्हणत लेखकाने काय घालून ठेवलंय बघा ह्याच्यात. सर ते
बायको सर अरे नाही नाही हे नाही चालणार पशा. अरे नीट लिहा आता ते सगळं परत. मी पाठवतो रिराईट हा, त्याच्यात विनोद घाल. हा ठीक आहे सर. आणि ते हे नको घालूस, तू लिही फक्त. हा, ठेव. तुझ्यामुळे गोंधळ झाला. तुला काय कपडे घालायचे ते घाल. मी बाहेर जाऊन स्किट मध्ये लक्ष अहो, नाही, घालतो. असं कसं आपल्याला ठरवावं लागेल ना. काय बाई माणूस आहे. पुरुषांचं नाही असंच असतं, त्यांना ठरवताच येत नाही नेमकं काय घालायचं आणि काय नाही घालायचं. मी काय म्हणते सई, घालू? घाल ना. प्रसिद्ध घालू? नको घालू. हसत कशी दाद देत आहेत सई. मोठे सरांनी 4 चांद लावले फोन कटच्या थ्रू. सर थँक्यू. आम्ही खूप हसलो. नमा तू अशक्य आहेस, विलक्षण आहेस. आणि भावा आय थिंक समस्त बॉयफ्रेंड आणि नवरा कॅटेगरीला तू आज इथे रिप्रेझेंट केलेस. ऍब्सोल्युटली. कमाल केलीस भावा. आय एम प्राऊड ऑफ यू. आय लव्ह. प्रसादा माझ्या भावनांना लगाम घालू का नको घालू? नको घालू. पशा, नावात टॅलेंट आहेच, पण आजपासून तुला एक नवीन नाव द्यावं असं वाटतंय मला, जे तुझ्याकडे बघून खूप नटांचं होत असेल. आय डोंट नो. आजपासून तुझं नाव आहे घालमेल. मला अत्यंत अभिमान आहे तुमच्यासारख्या कलाकारांचा परफॉर्मन्स मला इतक्या जवळून बघता येतोय. अफलातून आहात तुम्ही दोघं, अफलातून. आणि मोठ्यांनी पण जे काही घातलं ते सुद्धा वंडरफुल, माइंड ब्लोईंग, माइंड ब्लोईंग. मंडळी, लॉकडाऊनमुळे नोकरीतल्या कष्टांना फळ मिळत नसल्यानं एकानं टाकलंय फळांचंच दुकान. बघूया इथे तरी त्याच्या कष्टांना फळ मिळत आहे का. फळे घ्या फळे, ताजी ताजी फळे घ्या फळे. माझी मोसंबी चांगली आहे, माझं संत्र तर उत्तम आहे. केळ्याने सर्दी तुम्हाला होईल, केळ तुम्ही रोज खाऊ नका. हे मी आहे फळफळा वळवळांचा विक्रेता. ए चिकू, त्या नटराजाचा एक पाय वर का असतो? काय? अशा बेकार गायकांच्या कपाटात लाद घालावी म्हणून. आई आई मला रुपरुटूस पाहिजेत. आई मला रुपरुटूस पाहिजेत. रुपरुटूस. ए प्रत्येक गोष्ट हवीच असं नाही. हट्ट नाही करायचा अजिबात, अजिबात नाही. मग अशी ते आईस्क्रीम गिळलंस ना लाकडाच्या कांडी सकट, आत्मा थंड नाही झाला तुझा? मला रुपरुटूस पाहिजे. आई मला रुपरुटूस पाहिजे. रुपरुटूस पाहिजेत मला. आई ना ते रुपरुटच नाहीये, फ्रुट्स म्हणतात त्याला, फ्रुट्स. मी याला दळबद्री सासूबाईंवर गेले कार्ट. त्या एक व्हेजिटेबलला व्हेबी जेनिटल म्हणतात. आणि माझे सासरे प्रोपोगंडाला जाऊ दे शब्द तो. आणि हा एक कार्टा रुफ्रुटसला फ्रुट्स म्हणतात त्याला, फ्रुट्स. आई ते पाहिजेत मला. हे बघ, काकांकडनं फळच घेईल आणि त्यावर बसवेल तुला. अजिबात असं चालणार नाही.
हट्ट करायचा नाही. इकडे बघ कार्टे, ऐक ना इकडे. हे बघ, एखादं फळ घ्यायचं, हा लगेच नाही घ्यायचं. हा आई मला लंगूर पाहिजेत, आई मला लंगूर पाहिजेत. अंगूर नाही रे चिकू, त्याला अंगूर म्हणतात. अंगूर अंगूर पाहिजेत मला काका. हे मला हो अंगूर बाळा, पाहिजे. किती गोड, किती गोड. ये ये ये. अरे त्याला द्राक्ष म्हणतात, ह्याला द्राक्ष म्हणतात. हे, माझी द्राक्ष मस्त आहे. नको ना नको. कशाला म्हणतात ते गाणं? नाही ती जिंगल. ती आलेली गिराईक परत गेली माहिती. अरे बापरे. नाही माझ्या जिंगल्स तयार केल्या होत्या. बरं ते जिंगल नका म्हणू ते. आकर्षित होतील ना नाही, सगळे. दुर्लक्ष होतंय तुमचं. नका अच्छा नका हो म्हणू. का, हाच प्रॉब्लेम होतोय हो. काय झालंय, मी काय बॉर्न अँड बॉटअप फळवाला नाहीये ना. माझं कसं आहे की मी आहे नोकरीला आहे, म्हणजे अच्छा. इंडस्ट्रीमध्ये क्लर्क आहे. हो का? पण तिकडे पॅन्डेमिकमुळे काय झालं, पगार 50%च केला. आता याच्यावर पोट भरत नाही हो, म्हणून मी हा जोडधंदा सुरू केलेला आहे. पण आमच्याकडे खूप चांगली आहेत सगळी ताजी ताजी फळं आहेत. आई द्राक्ष पाहिजेत मला. नाही म्हणतात. मला पाहिजेत. द्राक्ष मिळणार. मला पाहिजे. गप्प बस. नाही अजिबात नाही. खोकला होतो मग हट्ट करायचं नाही अजिबात. हे बघ, एखादं फळ घे आणि मग जाऊया, ठीक आहे? हट्ट नको करू. अरे, चिक्को, असं नाही करायचं. हा, फळ भाऊ? माझी हो, घ्या भाऊ. तुम्ही. भाऊ? या या. भाऊ हा. हो भाऊ, फळं कशी दिली? हा साधारणतः कोणती फळं तुम्हाला हवी आहेत मला सांगा. द्या जायफळ द्या. द्या द्या द्या. ए बाळा, बाळा इकडे, बाळा इकडे. ये 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 ये. बाळा तुझं नाव काय? चिकू. तुला विकू? मी का आणि पैसे द्या मला याचे. अहो काय बोलताय अगं, असं नाही बाळा. हे काय बोलतोयस तू? जायफळ हे काही फळ नव्हे. बाबा. काय पक्षी आहे? काका पक्षी आहे तो. एक सर 2 मिनिटं ब्रेक घेऊया, तुडवायचं याला मला. दोन प्लीज सर, 2 याला कुठलायचं ना मला. खरंच सांगतो. विचारता कशाला, डायरेक्ट कुदवा ना. अहो काय बोलताय तुम्ही? नाहीतर काय गदड आहे. इकडे तू इकडे ये पहिली. तुला काय शिकवलंय? हा? किराणा मालात गेल्यावर आपल्याला जायफळ बघायला मिळतं. मग इथे का बघायला मिळतं? इथे वायफळ. स्किट संपल्यानंतर सोफ्यावर वायफळ तर बसतात सगळे. हे बघ चिकू, हे काय आहे? हे सफरचंद. हा. ए फॉर आरामात झोपा. बावळट. इकडे काय शिकवलं मी तुला? ए फॉर ऍपल. ऍपल. मी नाही का तुला गोष्ट सांगितली होती? एक असतो ऍडम, एक असते ई. हो की नाही? दोघंही काश्मीरमध्ये राहत असतात. हो की नाही? तिथे एक डॉक्टर असतो, तो त्याला सारखा त्रास देत असतो. होय. सारखा घरी येत असतो. कावेळीचा डोस घ्या, धनुर्वाताचं इंजेक्शन घ्या, पोलिओचा डोस घ्या. मॅडम काय शक्कल लढवतो? अंगणात एक सफरचंदाचं झाड लावतो. आणि मग डॉक्टर अचानक घरी यायचं थांबतात. कारण an apple a day keeps doctor away. हा हीच गोष्ट. कुठली गोष्ट आहे ही? ही कुठली गोष्ट सांगितली मॅडम आणि येऊची? अशी नाहीये. चुकीचं ज्ञान देऊ नका. इकडे ये बाळा, इकडे ये चिकू. असं नाहीये ते. एक ऍडम असतो, एक ईव असतो. ऍडम आणि ईव म्हणजे जगातले पहिले स्त्री आणि पुरुष. आणि त्या दोघांना कळत नसतं पुढे काय करायचं, ते कळत नसतं. आणि आता नाही सांगू शकणार आहे का नाही हो, ह्या नाही हो. मुली नाही करू. सांगू शकणार आहे का ह्या गोष्टी मुलांना? नाही हो. ते हे काय? हे बघ, नाही मुलं ना अनुकरण करतात. तुम्ही त्यांच्यासमोर असं बोलायचं नाही. आता अनुकरण केलं आणि घडलं काय, मग काय करायचं? नाही, बरोबर, काहीतरी बरोबर. उगाच बापरे, ते बापरे, नाही. नाही. तसलं काही सांगायचं बरं, नाही. नको. हा तर लक्षात ठेव, गोष्ट लक्षात ठेवायची. हा, हा. फळ घ्या ना माझे फळ. ए चिकू, इकडे ये. बघितलं का? द्राक्ष. हे तुला आठवतं का? द्राक्षावर मी एक गोष्ट सांगितली होती तुला. कोणती? नाही का? एक कोल्हा असतो आणि मग द्राक्ष तो खात असतो. आणि तो म्हणतो की अरे द्राक्ष किती आंबट आहे. हे ना? हा हीच. झाली गोष्ट एवढीच? तुझ्या बापाने अशी गोष्ट सांगितली होती कधी? द्राक्ष आंबट खात होता. अरे हे तर आंबट द्राक्ष. झाली गोष्ट. एवढी मोठी गोष्ट तुम्ही एवढ्या 2 ओळीत सांगितली. अरे तो कोल्हा आहे ना, त्या द्राक्षाच्या विलेवर लटकवेल स्वतःला आणि आत्महत्या करेल. एक मिनिट, काय प्रॉब्लेम आहे बाबा अरे तुम्हाला? अशी कशी ज्ञान देता तुम्ही? चांगल्या गोष्टी सांगा त्याला. देव बिंडू काय त्याला ना काही सांगितलं तरी पटत. अरे तुम्ही तुमचाच मुलगा आहे ना, त्याला घडवायला नको का तुम्हाला? मी एकटीनेच घडवायचा काय मगता घेतलाय? अरे, मग त्याच्या काय बापाचं घेतलाय नको हो? लक्ष. अरे 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 भया चावा मारला हो.
अरे कसा वाचवू रे तुला मी? अरे हे काय केलं त्याने? हे बघा 2-3 सफरचंद खराब केली तरी चावा मारला सफरचंदाला. त्याला ना ते असंच आहे, तुम्हाला सांगते. इतकं वेड आहे ना, तुम्हाला सांगते. एखादी गोष्ट त्याला आवडली ना की लगेच चावा मारतो. त्याचं कौतुक मला नका सांगू. ह्याचं काय करायचं सांगा आता. हे काय सांगू मी? लोकांनी बघितलं हे काय सांगू मी? एक काम करा ना, तुम्ही ढकून दे ना खाली. काय? लपवा ना ती, काय फरक पडतो सांगा. पोपटाने चावा मारलाय. कुठला पोपट आहे हा? एवढा चावा मारणार कुठला पोपट आहे हा? आणि पोपट असा कुरळे केसांचा जिराफाच्या उंची एवढा असतो कधी पोपट? याचं उत्तर देऊ. मला याचे पैसे पाहिजे. अहो काय? मला याचे पैसे पाहिजे. नाही हे तुमचं चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? नाही म्हणजे काय, आता एखादी गोष्ट घ्यायची असेल तर टेस्ट नाही करू शकत आपण. अरे. गाडी घेतो आपण, टेस्ट ड्राईव्ह करतो की नाही करतो? हा. त्याच्याशिवाय आपण गाडी घेतो का? नाही. मग टेस्ट केली तर काय बिघडलं? अरे पण टेस्ट ड्राईव्ह आणि सफरचंद ह्याचे नियम एकमेकांत कसे घुसवता तुम्ही? सफरचंदाला 4 चाक लावून फिरवता का तुम्ही? नाही की नाही? नाही. मग हे वेगळं ते वेगळं. नाही पण मग तुम्ही द्या गाडी. मी कुठली गाडी देऊ? गाडी द्या ना, सेल्फ ड्राईव्ह करते मी. मग घ्या टेस्ट ड्राईव्ह करा तुम्ही. हो द्या गाडी. मी कुठून देऊ गाडी? गाडी द्या ना मग तुम्ही. माझ्याकडे गाडी नाहीये. हे बघा, एक तर तुम्ही ठरवा ना, तुमचा गोंधळ होतोय. नाही हे बघा तुम्ही सफरचंदाला जेव्हा चाक लावाय एक मिनिट तुम्ही ना ठरवा. हे हे बघा बघ हे सफरचंद असेल आणि ही चाकं असतील. या सफरचंद चाकं लावून दे, गाडी घेऊन फिरणार असं. आई आपली बस आली काय स्टँडला. करणार? चल खूप झाला टाइम, जाऊया. हा चल. चाक घेऊन सफरचंदाला लावले. सफरचंद गाडी मध्ये रे. सफरचंद पिछे आहे. हे दरवाजे उघड केले. वा सदाबहार परफॉर्मन्स ॲज युजल. सई. बने 1 ते 8 असा वयोगटातल्या सगळ्या स्टेजेस तू आम्हाला दाखवल्यास. विशाखे मस्त सुंदर. ह्या आईच्या गोष्टी सांगण्याच्या प्रकाराला विशेष कौतुक माझं. आणि ती जशी त्या गोष्टीला ट्विस्ट आणि टर्न्स किंवा कम्फर्टेबल करून सांगते ते जामच अचाट होतं. फार मजा आली. समीरदा तुमच्या सगळ्या जिंगल्स आम्हाला भयंकर आवडल्या. फार मजा आली. मस्त. थँक्यू सो मच हासर रखील. थँक्यू. मंडळी, या हसऱ्या आरशातील आणखी काही चित्रविचित्र प्रतिबिंब तुम्हाला भेटायला येणार आहेत. पण उद्याच्या भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा सौगात.